नमस्कार, सुप्रभात. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात वैष्णवी हगवणे प्रकरणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. गेली 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्या. नेपाळहून विमानाने निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला. गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली होती आणि तिथूनच पुन्हा एकदा भारत नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला. या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं निलेशला ताब्यात घेतलं. त्यामुळे तब्बल 10 दिवस गुंगारा देणारा निलेश चव्हाण अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात आलाय. अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत. नाझीम, 10 दिवसांनंतर निलेशला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात. आत्ताच्या घडीचे अपडेट्स काय आहेत? अटकेत आहे. खरं तर ही कारवाई जी आहे ते पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉड या पथकाने केलेली आहे. नेपाळच्या बॉर्डरवरती म्हणजेच उत्तर प्रदेशचं सोनोली हे गाव जे आहे ते भारत आणि नेपाळच्या सीमेवरती आहे आणि तिथं काल दुपारी निलेश चव्हाणच्या मुसक्या आळवण्यात या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं. खरं तर गेली 10 दिवस एक पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं, कारण याच निलेश चव्हाणनं बाळाची हेळसांड या ठिकाणी केलेली होती आणि याच बाळाचा ताबा घेण्यासाठी जेव्हा वैष्णवीचे कुटुंबीय त्याच्याकडे गेलेले होते त्यावेळेला त्यानं बंदुकीचा धाक दाखवून त्यांना या ठिकाणी धमकावलेलं होतं आणि त्यानंतर ते पोलिसांकडे गेले. पोलिसांनी त्यावेळेला हात वरती केले आणि मग माध्यमांनी हा विषय उचलला. निलेश या ठिकाणी पसार झाला, फरार झाला. गेली 10 दिवस तो महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून नेपाळमध्ये या ठिकाणी पोहोचलेला होता. खरं तर नेपाळमध्ये जाण्याचं एकमेव कारण हेच होतं, कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याचे इतर परदेशात जाण्याचे सगळे मार्ग या ठिकाणी बंद केलेले होते. नेपाळमध्ये जाण्यासाठी कोणताही विजा लागत नाही, पासपोर्ट लागत नाही, म्हणून त्यानं नेपाळची या ठिकाणी निवड केलेली होती आणि तो नेपाळमध्ये पोहोचला. या दरम्यानच्या काळात त्यानं अनेक खबरदारी घेतलेल्या होत्या. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यानं कोणतंही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे आहे ते या ठिकाणी केलेलं नाही. लाखो रुपयांची रोकड सोबत या ठिकाणी ठेवलेली होती. मोबाईल फोनवरून सुद्धा ट्रेस होऊ नये म्हणून त्याच्यासोबत 3 मोबाईल होते. जवळपास 5 ते 6 सिम कार्ड वेगवेगळ्या मित्रांच्या नावाचे सुद्धा यामध्ये असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्याच्या आधारे तो या ठिकाणी अनेकांशी संपर्क साधत होता. इतकंच काय तर ज्या ठिकाणी तो जात होता तिथं मोबाईल बंद पडल्याचा बहाणा तो करायचा आणि तिथल्या काही लोकांचे फोन घ्यायचा आणि इकडं फोन करायचा. वायफायचा वापर तो करायचा, हॉटस्पॉटद्वारे घ्यायचा आणि ऑनलाईन कॉलिंग करायचा. ऑनलाईन कॉलिंगला त्यानं यावेळेला प्राधान्य दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि पुण्यातल्या वकिलांशी तो अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न या ठिकाणी करत होता. वारंवार ऑनलाईन पद्धतीनं फोन करत होता. त्यामुळं पिंपरी चिंचवड पोलिसांना असेल, पुणे पोलिसांना असेल, तो वारंवार गुंगारा जे आहे ते या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळालं. दुसरी महत्वाची बाब, स्वतःच्या गाडीचा त्यानं कुठलाही वापर या 10 दिवसामध्ये केला नाही. सगळ्या खासगी वाहनांना तो या ठिकाणी गेला. मात्र हीच बाब त्याला नडली, कारण पिंपरी चिंचवड पोलिसांना दिल्ली ते गोरखपूर या प्रवासादरम्यानचा 25 मेचा व्हिडिओ जो आहे सीसीटीव्ही या ठिकाणी प्राप्त झाला. या बसमध्ये एक सीसीटीव्ही होता आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे त्यांच्या लक्षात आलं की तो दिल्लीतून गोरखपूरला गेलाय. गोरखपूरला ज्या बस स्थानकावरती तो उतरला तिथून पुढचे सगळे सीसीटीव्हीच्या आधारे लोकेशन जे आहेत ते पिंपरी चिंचवड पोलीस ट्रेस करत गेलं आणि तो नेपाळमध्ये गेल्याचं या ठिकाणी लक्षात आलं आणि मग पिंपरी चिंचवडची पथकं या ठिकाणी भारत आणि नेपाळच्या सीमेवरील म्हणजे उत्तर प्रदेशच्या सोनोली गावात पोहोचलं आणि त्याच वेळेला तो परत एकदा त्या सीमेवरती आला आणि तिथंच त्याला बेड्या ठोकण्यात यश आलं. मग पिंपरी चिंचवड पोलीस त्याला उत्तर प्रदेशच्या विमानतळावरती घेऊन आले आणि 30 आणि 31 मेच्या मध्यरात्री पुणे विमानतळावरती 2:20 हे पथक पोहोचलं. तिथून थेरगाव रुग्णालयात मेडिकल टेस्ट झाली आणि मग 4 वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी गुंडा स्क्वॉड पथक आणि गुन्हे शाखा पथकाने बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर गुन्हेगार नेहमीच आपला
सुगावा लागू नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या या ठिकाणी वापरत असतात. तशाच क्लुप्त्या या ठिकाणी निलेश चव्हाणने सुद्धा या ठिकाणी अवलंबल्या. परंतु पोलिसांनी जर एकदा ठरवलं की गुन्हेगाराला अटक करायची, मग त्यांनी कितीही क्लुप्त्या अवलंबल्या तरी त्याला अटक होतेच. हे परत एकदा निलेश चव्हाणच्या या प्रकरणातून सिद्ध झालंय. आकांक्षा. नक्कीच. नाझीम, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या निलेश चव्हाणवर नेमके कोणते गुन्हे दाखल होते आणि हगवणे कुटुंबियांशी त्याचा कसा संबंध होता? निलेश चव्हाणवरती जवळपास 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत. एक NC दाखल आहे, त्याबरोबरच ड्रंक अँड ड्राईव्हची केस हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये आहे, एक वारजे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्यानंतर आपण बघितलं त्याच्याकडे एक बंदूक आहे. त्या बंदुकीच्या अनुषंगाने सुद्धा आता चौकशी सुरू आहे आणि याच दरम्यान त्याच्यावरती जवळपास 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. एक गुन्हा दाखल झाला वारजे पोलीस स्टेशनमध्ये. पहिला गुन्हा दाखल झाला होता बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी. दुसरा गुन्हा दाखल झाला बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बावधनमध्ये आणि परत वारजेमध्ये त्याच गुन्ह्यामध्ये ऍड करण्यात आली. खरं तर हगवणे आणि निलेश चव्हाण यांचे जवळचे संबंध आहेत. वैष्णवीचा पती शशांक हा आणि तो मित्र आहे. त्यासोबतच वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेशचे सुद्धा जवळचे अतिशय मैत्री त्यांची आहे आणि याच मैत्रीतून वैष्णवीचं बाळ जे आहे ते निलेशकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं होतं. कारण एकामागोमाग हगवणे कुटुंबियांचे अटकेचं सत्र या ठिकाणी सुरू होतं. 16 मेला ज्यावेळेला वैष्णवीनं आत्महत्या केली त्यानंतर हे बाळ जे आहे ते निलेश चव्हाणकडे देण्यात आलं आणि टप्प्याटप्प्याने लक्षात आलं की निलेश चव्हाणकडे हे बाळ आहे, तो बंदूकधारी आहे, तो कशा पद्धतीनं धमकावतोय आणि मग हे सगळं प्रकरण या ठिकाणी पुढं आलं. त्यामुळंच वैष्णवी निलेश चव्हाण आणि वैष्णवीचे जे सासरकडचे हगवणे कुटुंबीय आहेत यांचे हे जवळचे संबंध होते हे अधोरेखित झालं. अगदी वैष्णवीचा आणि शशांकची ज्या वेळेला भांडणं व्हायची, ज्या वेळेला त्यांचे वाद व्हायचे, वैष्णवी माहेरी जायची त्यावेळेला कसपटे कुटुंबीय आणि हगवणे कुटुंबियांची बैठक सुद्धा याच निलेश चव्हाणच्या कर्वेनगर इथल्या कार्यालयात या ठिकाणी होत होती. त्यामुळे पोलिसांच्या समोर एक पुढचं आव्हान असणार आहे. प्रकरणात निलेश चव्हाणची आता अटक झालेली आहे आणि आता पुढील तपास पोलीस कसा करणार याकडे लक्ष आहे. धन्यवाद नाझीम, आपण दिलेल्या या माहितीबद्दल.